आज 365 दिवस आम्ही काम करतो. तुम्हाला सरकारी नोकरीवाल्याला एक दिवस तरी सुट्टी, पण आमच्या घरचा उद्योग असल्यामुळे आम्हाला एकही दिवस सुट्टी नाही. Welcome to Gopal Pantachi Wadi, a small village nested in the heart of Satara district of Maharashtra. This is a story of Jai Shri Sayaji Kadam, a dedicated dairy farmer and mother of 3 daughters. माझं नाव जयश्री सयाजी कदम आहे. मी गोपाळपंताच्या वाडीत राहते. आमचा दुधाचा व्यवसाय आहे. आज आमच्याकडे 25 गायी आहेत, परंतु हा 25 गायीपर्यंत पोहोचण्याचा खूप खडतर प्रवास आम्ही केलेला आहे. Every day, the Kadam family rises before dawn at 4:30 a.m. to begin their laborious routine. The morning starts with milking the cows and cleaning the dairy area, a task that involves Jayasree's daughters as well as her 70 years old father-in-law. आज माझी छोटी मुलगी तिचा खेळायचं बागडायचा दिवस असताना माझी मुलगी सकाळी 5 वाजता उठून शेण भरते. This collective effort is a reflection of unwavering dedication and the challenges they face together. Her daughters, despite their school and college commitments, lend a helping hand in making this a true family effort. Jayashree's husband and her father-in-law play a crucial role in their daily operations, showcasing the intergenerational support that is vital for their survival. Despite the long hours from early morning until 10 p.m., the family remains steadfast, embodying the spirit of perseverance. But Jayashree's story is not an isolated one. It mirrors the lives of countless dairy farmers across Maharashtra who endure similar hardships and share the same story of resilience. These farmers are the backbone of our rural economy, yet their struggles often go unnoticed. एवढी मोठी मुलगी जिद्दी आहे. आज सकाळी 5 वाजता उठून मोठी मुलगी 2 नंबर आणि 3 मुली अशा मला 3 मुली. आजपर्यंत मला मुलगा नसलेल्याची कधीही खंत नाही. एखाद्या मुलाला लाजवणारा अशा माझ्या मुली तिन्ही कामं करतात. मला खूप वाईट वाटतं, पण माझ्या मुलींच्याकडे बघून आम्ही सगळं कष्ट पाठी टाकतो. म्हणलं एवढी कणकर साथ देणाऱ्या मुली असताना बेचं नाही, कुठं डगमगायचं नाही, म्हणून आम्ही हा कष्ट चालू ठेवले. आणि तिन्ही मुली माझ्या कष्ट करतात, माझे मिस्टर करतात, माझे सासरे एवढे वय असताना सुद्धा आम्हाला हातभार लावतात. आज 30-40 लाख रुपये लोन काढून हा सगळा बिझनेस उभा केलाय. 2 कुटी मशीन घेतल्या, 2 शेअर ठोकले. तिनं BBA ला ऍडमिशन घेतलंय की बिझनेस मॅनेजमेंट केल्यावर टेक्नॉलॉजी आपण हा व्यवसाय चालू करू. ती सगळं सिस्टमॅटिक करायचं तिच्या डोक्यात विचार आहे. आणि ती मोठी असल्यामुळं ती म्हणते मी चांगलं शिकले, तर लहान बहिणी म्हणली माझ्या चांगलं हे करतात, म्हणून तिनं आता BBA ला ऍडमिशन घेतलंय. त्यांना माहितीये की सोमवार ते शनिवार आपल्याला शाळा आहे. रविवारी काय करायचं, तर सोमवार ते शनिवार लागणारी वैरण माझ्या मुली रविवारी आणतात. सगळे गुरं धुणार, सगळं स्वच्छता करायचं काम रविवारी करून घेतात, का तर सुट्टी आहे, वेळ आहे. आणि एवढं कष्ट करून मला अभिमान आहे, कारण जेवढा वेळ घावल तेवढ्या वेळात अभ्यास कव्हर करतात. कुठंही माझ्या मुली कमी नाहीत. आज महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादकांची
एकदम बिकट परिस्थिती चाललेली आहे. आज मितीला आम्ही दूध व्यवसाय करतोय, आम्ही घरगुती व्यवसाय करतोय. आमचे वडील असतील, आमची मिसेस असेल, आम्हाला 3 मुली आहेत, 3 मुली. एवढं गोठ्यात आम्हाला काम करू लागतात, सगळं कष्ट करतात. पण त्या कष्टाला काय आम्हाला मोबदला मिळत नाही. आम्ही करतोय हे सगळं आम्ही असंच काम केलेगत होतंय. Jayashree Kadam family works hard in dairy farming, but they are facing tough times. The price they get for selling milk is too low that has led them to lose money. Even with all their efforts, the cost to produce milk is higher than the selling price. This problem has caused many dairy farmers in Maharashtra to protest, demanding better support from the government. दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. विधान भवन धर्म फाउंडेशन तर्फे संपूर्ण दुधाच्या दराला अनुदान देण्यात यावं या सगळ्या संदर्भात आंदोलन करण्यात येत आहे. माजी खासदार राजू शेट्टी दूध दरावरून आक्रमक झालेत आणि त्याचबरोबर दुधाला 40 रुपये प्रति लिटर इतका दर मिळावा यासाठी रस्त्यावर दूध ओतून सुद्धा सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. सध्या महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. तर दुधाचा व्यवसाय हा प्रामुख्यानं छोटा शेतकरी, शेतमजूर आणि महिला मोठ्या प्रमाणामध्ये करतात. आणि पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत या महिलांना कधी उसंत मिळत नाही, कधी सुट्टी मिळत नाही, कधी माहेरी जाता येत नाही. ही एकूणच अवस्था म्हणजे फार वाईट झालं असते आणि प्रचंड कष्ट करावं लागतं. आणि त्या मानानं त्यातून उत्पन्न काहीच मिळत नाही. दुधाला दर 30 रुपये मिळतो आणि 1 लिटर दूध तयार करायला गायीपासून 35 रुपये खर्च येतो. तर तो 50 किलो गोळीपिंडीचं पोतं घ्यायचं म्हणजे तर 1800 रुपयाला मिळते. गोळीपिंडीचा खर्च 35 रुपये 36 रुपये किलो आहे गोळीपिंड. दुधाचे दर 30 रुपये आणि गोळीपिंडीचा 1 किलोचा खर्च 35 ते 36 रुपये. त्यामुळं चाऱ्याचा खर्च, गोळीपिंडीचा खर्च हा जर सगळा खर्च बघितला तर तो 35 रुपये खर्च होतो आणि दुधाला आम्हाला दर मिळतो 30 रुपये. 5 रुपये अनुदान शासनाने डिक्लेअर केलेलं आहे, ते काय अजून आम्हाला हातात मिळाले पण नाही. आमची शासनाकडून अपेक्षा आहे की आम्हाला 40 रुपये हमीभाव मिळावा. आज मितीला दूध उत्पादकांनी एवढी आंदोलनं केली पण शासनानं काय त्याकडे दुर्लक्ष केलं, गांभीर्यानं काय घेतलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादकांची संख्या सुद्धा 2 कोटीच्या वर आहे. संख्या मोठी आहे. पण त्याचा एक दबाव तयार होणं गरजेचं आहे. राज्यकर्त्यांना एकाच गोष्टीची भीती वाटते, लक्षात ठेवा, ती म्हणजे मतपेटी. ही मजबूत वोट बँक जर तयार केली, जसं कांदावाल्यांनी लढवलं केंद्र सरकारला, त्या पद्धतीनं दूध उत्पादकांनी जर का अशा प्रकारे मजबूत वोट बँक तयार केली, जसं ऊस उत्पादकांची वोट बँक आहे आणि त्याला सरकार घाबरतं, तसं दूध उत्पादकांची जर का वोट बँक तयार झाली, त्याचा जर दबाव तयार झाला तर निश्चितच सरकारला दूध उत्पादकांना पोषक अशा प्रकारचं धोरण राबवावं लागेल. आज 200-250 लिटर दूध आहे. आज जर त्या दुधाला जर हमीभाव असता तर आमची सुद्धा मुलांची स्वप्न पूर्ण झाली असती. अजून तिला चांगल्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला आलं असतं, अजून काय काय तिला करता आलं असतं. पण ह्या दुधाला दर नसल्यामुळे काही करता येत नाही. Women like Jayashree Kadam stand as pillars of resilience and hope. Their stories are not just about survival, but about the unwavering spirit to thrive against all odds. As the dairy crisis looms, it is their determination and hard work that keeps the wheels of this vital industry turning. मी तर माझ्या मिस्टरांना सांगते, कितीही लोन असू द्या बँकेचं, कितीही कर्ज असू द्या, आज तुमची बायको, तुमच्या मुली खंबीरपणे तुम्हाला साथ देत असताना कधीही आत्महत्येचा विचार करायचा नाही.